नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 10 वाजले. तर आज आंघोळ वगैरे आवरून झालेलं आहे. घरातलं पण थोडंसं झाडलोट करून घेतलं आणि म्हटलं चला आता देवपूजा करूया, कारण आज एकादशी आहे. आणि तसं तर रोजच दिवाबत्ती असती, पण म्हटलं आज थोडंसं चांगलं देव वगैरे धुवून काढून नंतर पूजा करूया, कारण नेहमी रोज काय मी देव काढत नाही. आपलं कधी उपवास असला, कधी काय असलं तर काढून एकदम चांगलं स्वच्छ करून पूजा करते. तर ते पण मनाला चांगलं प्रसन्न वाटतं, केल्याच्यानंतर घर पण चांगलं प्रसन्न होतं. तर अशा पद्धतीने सकाळची थोडीशी रुटीन मी चालू केलेली आहे आणि आता व्हिडिओला पण सुरुवात केली. तर आज मी फराळ पण बनवणार आहे. तर फराळामध्ये काय बनवते एकादशीला, आणि एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कारण माझी 15 दिवसाला जी एकादशी असते ना, तर ती मी पकडते 15 दिवसाच्या महिन्याच्या, म्हणजे जेवढ्या एकादशी येतील तेवढ्याच असतात. बाकीचं काय मी उपास कुठला पकडत नाही, पण एकादशीचं एक मला आवडतं उपास धरायला. तर चला व्हिडिओमध्ये. अजून चहा पाणी करायचे, पण म्हटलं सकाळचं सगळं घरातलं पारोसं काम आवरते. अजून कपडे पण धुवायचे, तर आज मी हातानेच कपडे धुणार आहे. तर मशीनला वगैरे काय लावणार नाही कपडे. तर आज आहे थोडासा वेळ पण आहे माझ्याकडे, तर धुईल थोडंसं निवांत. आता सकाळचे आताशी तर 10 वाजले, तर मग बाकीचं घरातलं थोडंसं आवरलं. आता चहा पाणी करते. सकाळी एकदा चहा, परत नंतर, कारण सकाळी सकाळी मिस्टरांना करून द्यायला लागतो. त्यांच्यासोबत काय मी चहा घेत नाही, कारण माझे सगळे कामं बाकी असतात. त्याच्यामुळे त्यांचं आवरून दिल्याच्यानंतर मग माझी सुरुवात होते. तर असं सकाळचं स्टार्ट केलेलं आहे 10च्या नंतर व्हिडिओ. तर चला मग व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करा, आणि व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता दिवसभर आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. किचनमध्ये आले आणि म्हणलं चला आता चहा करून घेऊया. देवपूजा तर झाली, पण आता चहा बाकी आहे, तर चहा करून घेते. तर मस्त इथं थोडंसं दूध राहिलं होतं चांगलं तापून तापून, तर म्हटलं चला आता त्याच पातेल्यामध्ये चहापत्ती आणि साखर टाकूया. थोडंसं पाणी पण टाकते, कारण ते दूध ना घट्ट झालं आहे आटून आटून. तर मग म्हणलं चहा पण बनवून घेते तेवढ्याचा. आणि अशा दुधाचा चहा खूप छान लागतो तापलेल्या, बरं का. म्हणजे थोडंसं दूध राहिलं ना आटून आटून, तर त्याच्यामध्ये पत्ती आणि साखर टाकायचं, एवढा भारी चहा लागतो तो पण. तर मग थोडं राहिल्यामुळं मी 2 कप चहा बनवला. दूधच 2 कप होतं. तर मस्त आता चहा आटवून दिला, चांगली चहापत्ती साखर वगैरे टाकली, त्याच्यानंतर मग चहा घेतला. तर आज एकादशी म्हणून मग नाश्ता वगैरे काय करणार नाही मी, फक्त चहाच पिणार आहे. आणि जेव्हा फराळ होईल तेव्हा मग फराळ करायचा. तर आता चहाचे भांडे घासून ठेवलेत मी इथे सगळे, आणि त्याच्यानंतर मग फराळ करायला लागले. आधी कपडे वगैरे धुवून घेतले, आणि मग असंच एक 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 काम करता करता मला जवळजवळ 12 वाजले. तर म्हटलं चला आता फराळीचं करून घेते. तर शेंगदाण्याचा कूट पाहायला गेले तर बरणीमध्ये अजिबात शेंगदाण्याचा कूट नव्हता. म्हटलं चला आता मी शेंगदाणे भाजून घेते मस्त बारीक गॅसवर. आणि कढई पण जाड बुडाची घेतलेली, कारण अशा कढईमध्ये शेंगदाणे हे असं काही भाजायला चांगलं बरं पडतं. कारण स्टीलची कढई आहे माझ्याकडं, पण त्यात टाकलं ना लगेच करपतं. बारीक गॅसवर मी शेंगदाणे चांगले भाजून घेते, त्याच्यानंतर मग थंड होऊ देते. आणि शेंगदाण्याचा कूट नेहमी माझा असतो, कारण मी जवळजवळ अर्धा पाऊण किलो शेंगदाणे एकदम बारीक गॅसवर भाजून घेते. त्याच्यानंतर मग चांगले बारीक त्याचे सालं वगैरे काढून मी बारीक करते. तर आता दूध संपलं होतं, मग पातेलं वगैरे घासून काढलं आणि मस्त 1 लिटर दूध परत तापायला ठेवलं, कारण कच्च्या दुधाचा चहा अजिबात चांगला लागत नाही. आणि विरजण वगैरे टाकायला सुद्धा जेवढं चांगलं दूध तापलेलं असेल तेवढं त्याचं दही चांगलं लागतं. तर म्हणलं चला शेंगदाणे भाजूस तोपर्यंत इकडं दूध पण चांगलं गरम होईल, आणि त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून मस्त लालसर बारीक गॅसवर मी शेंगदाणे भाजून घेतले. आणि अशा हाताने काचोळे काढून घेते आता, नाही तर कधी कधी मी काय करते छोट्याशा पिशवीमध्ये टाकते किंवा एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळते आणि किचनवर थोडंसं आपटून घेते, तर छान असे त्याचे वरचे शेंगदाण्याचे काचोळे निघतात. पण जास्त काय काचोळे मी काढत नाही, थोडेसेच काढून घेतले. त्याच्यानंतर पाकडून घेतले आणि मस्त इकडं कूट पण करून ठेवला शेंगदाण्याचा. आणि हिरवी मिरची मीठ वाटून ठेवलं, कारण म्हणलं चला मग आता फराळीचं करायला घेतलंय, तर सगळं एक 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 पटापट करून घेऊया. तर हे पापड आहेत ना, गेल्या वर्षी बनवलेले आहेत मी. बटाट्याचा किस टाकून साबुदाण्याचे पापड, वेफर, परत साबुदाणा बटाट्याचे पण लाटून पापड केले होते. तर बरेचसे केलं होतं गेल्या वर्षी मी, तर तेच अजून थोडंसं राहिलं आहे, आता संपत आलेलं आहे. पण म्हणलं आता वर्ष होईलच आता, ह्याच पुढच्या महिन्यात वर्ष होईल बरोबर. म्हणजे तर मग म्हणलं आता ते पण सगळं संपून टाकूया, कारण जास्त दिवस पण अशा वस्तू काही हे नाही होत, वर्षभर ठीक आहे. त्याच्यानंतर मग थोडेसे त्याला बारीक असे
केस किडं वगैरे व्हायला लागतात. त्याच्यामुळं मग मी तरी नेहमी मध्ये उन्हामध्ये टाकते. आणि जेव्हा दिवाळीच्या वेळेस ऊन पडायचं ना, तेव्हा पण उन्हात सुकून ठेवले होते. तेव्हा ते व्यवस्थित आणि चांगले राहिलेत. तर ह्या उन्हाळी वाळवणाला सुद्धा खूप चांगलं ठेवावं लागतं आणि ऊन पण द्यावं लागतं. तेव्हा ते वर्षभर टिकतात आणि त्याला वाळताना चांगले कडक वाळून बंद कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवायला लागतात. तर आता इथं पापड पण तळून झाले. म्हटलं आता चला विशालचे पप्पा आले, कारण त्यांनी काय सकाळी डबा नेला नव्हता. मग मी काय केलं, साबुदाणा करायला घेतला थोडासा आणि मला साबुदाणा सकाळी खायचाच नव्हता. त्याच्यामुळं मी इकडं मला बगर टाकली आणि त्यांच्यापुरतं इकडे साबुदाणा खिचडी करून घेतली. तर त्यांना पण दिलं वाढून आणि मला पण घेतली बगर आणि दही थोडेसं. तर एकादशीला बगर चालते. आणि मग म्हणलं चला फराळ वगैरे केलं, थोडासा आराम पण केला दुपारी. आराम कुठला, परत भांडे पडले हे पडलं ते चालूच असते. तर जवळजवळ मग 5 वाजले आवरूस तोपर्यंत सगळं. थोडासा आराम केला. नंतर मग आता डीमार्टला जायला चालले होते. मला 1-2 वस्तू आणायच्या होत्या. आमच्या घरातलं तेल पण संपलं होतं. कारण इथं एक तेलाची पिशवी आणायला गेलं ना, तर 1 लिटरची जमिनीची जवळजवळ 195 किंवा 175 असे घेतात. वेगवेगळ्या दुकानामध्ये वेगवेगळे भाव येतं. मग म्हटलं चला ते पण आणायचं आहे. अजून काही पोहे वगैरे लागलं तर आणता येईल दिसलं तर. त्याच्यानंतर मग एक किसणी पण आणायची होती मला. तर म्हणलं मिळाली तर घेऊन येऊया, कारण ती किसणी मला आईला गावाला द्यायची. तिला पण वेफर वगैरे करायचे, तर बटाट्याचा किस वगैरे करायचं. तर मग मला सांगितले तिने, तर पाठवून दे कोणी आलं तर. मग म्हटलं चला माझ्याकडं आहे, पण आता मी माझी नाही देणार, तिला नवीनच आणून देते दुसरी. तर मग आम्ही असं चाललेलो येतं आमच्या घराच्याच तिथं जवळच 5 किलोमीटरवर. आता एअरपोर्टचं काम म्हणजे झालेलं आहे पूर्ण आणि एअरपोर्टचं सगळं चालू पण झालेलं आहे, विमान वगैरे जाणं येणं. तर मग आता ते जवळच आहे आम्हाला इथं. पण मस्त म्हणजे जवळजवळ 2-3 किलोमीटरच असेल, 5 पण नसेल. तर छान असं इकडं अजून राहिलेले बाकीचे कामं चालू आहेत, पण ते विमानाचं चालू झालेलं आहे म्हणजे. तर आता इथं मग आम्ही चाललोत गाडीमध्ये बसून. तर आज विशालचे पप्पा पण घरी होते, त्याच्यामुळं मग म्हणलं चला आता आहेत तर जाऊ. 2-3 वस्तू आणायच्यात तर येऊ घेऊन पटकन. मग हे संध्याकाळी 5 वाजता गेलो, तर आम्हाला येता येता परत 6-7 वाजले. आणि मग आता डीमार्टमध्ये पोहोचलो तर आम्ही आणि जवळच्याच गेलो बेलापूरच्या, तर तिकडे काय गेलो नाही शिवोरच्या. तर इथं मस्त तेल घ्यायचं होतं, त्याच्यामुळं पहिलं तेलाच्या तिकडे गेलो. तर म्हटलं बघू 15 किलोचं, तर 15 किलोचं आता सध्या नाही घ्यायचं, कारण 1-2च पिशव्या नेऊ आणि नंतर बघूया. तर आता इथं मस्त साबणा वगैरे सगळं साहित्य म्हणजे सामान आहे इथं, किराणा, परत खायच्या वस्तू, त्याच्यानंतर वरती कपडे वगैरे सगळे. कारण डीमार्टमध्ये एकदा आलं म्हटलं की चप्पल, कपडे, भांडे सगळं मिळतं. कुठल्याही वस्तूसाठी बाहेर जायची गरज नाही. हे एक म्हणजे चांगलं काम आहे महिलांसाठी. कारण इकडं-तिकडं शोधण्यापेक्षा डीमार्टमध्ये जर आलं ना, तर काय तुम्हाला घ्यायचं आहे, तर ते तुम्हाला तिथं मिळू शकतं. बेलापूरच्या डीमार्टमध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी मिळतात, म्हणजे वस्तू. त्याच्यानंतर कपडे, चपला, अशा पाण्याच्या बॉटल. आता उन्हाळा लागला आहे, तर मग मला बॉटल पण घ्यायच्या होत्या 2-3. कारण कुठं बाहेर जाताना पाण्याची बॉटली संग नेलं तर आहे, नाही तर मग विकत घ्यायला लागते. तर इथे छान छोटे-मोठे कुकर लावलेले आहेत, तर खूप म्हणजे मस्त लावलेले आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर आता ही इथं आम्हाला मिळालं किसणीचं, तर ही किसणी घ्यायची होती. तर म्हटलं बघू किस वगैरे करायला. तर मग एक किसणी घेतली आणि पाण्याच्या पण बॉटल घेतल्या 2 ते 3. म्हटलं बस झाल्या आता तात्पुरत्या, नंतर लागलं तर परत घेऊन जाऊया. आम्हाला डीमार्ट पण हे जवळच आहे, 4-5-6 किलोमीटर असेल. त्याच्यानंतर साबुदाणा घेतला, पोहे घेतले आणि मग बाकी काय नाही घेतलं. दुसऱ्या वस्तू घरामध्ये आहेत, म्हटलं मग कशाला घेऊन जायचे आता. तर मग तेच आता इथं काउंटरवर आम्ही पॅकिंग करून घेत होतो, अजून बिल पण करायचं आहे. तर मग सामान घेऊन आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर आमच्या वैष्णवीचं एक पार्सल आलं होतं, तर म्हणलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करते. फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलं होतं, तर म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर मस्त असा आता उन्हाळा पण चालू झाला आहे, त्याच्यामुळं मग आता कपड्याची पण थोडीशी शॉपिंग तर हेच चालू झालेलं आहे. तर छान असा ड्रेस ऑनलाईन म्हणजे ह्याच्यावरून मागितलेला आहे फ्लिपकार्टवरून. तर छानपैकी आता दाखवते तुम्हाला कसा आहे. जर मुलींना घ्यायचा असला असा तर तुम्ही घेऊ शकता, कारण खूप छान क्वालिटी आहे त्याची आणि कलर पण छान आहे. परत एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे अजिबात गरमी वगैरे लागणार नाही. मिक्स आहे, म्हणजे प्युअर कॉटन पण नाही, दोन्ही मिळून असं मिक्स आहे. तर छान त्याला खिसे, परत हात वगैरे पूर्ण आहे, गळा-बिळा छान आहे त्याचा. तर तेच म्हटलं चला आता
मागितले पार्सल तर ते पण ओपन करून दाखवते. आणि असे कपडे म्हणजे रोज घालायला बरे पडतात, कारण आता उन्हाळ्याचं काय होतं, जास्त जाड पण कपडे घालायला नाही जमत आणि मुंबईमध्ये तर गरमी असतेच. त्याच्यामुळं मग तिने हे फ्लिपकार्टवरून मागितलेलं आहे. तर म्हणजे एवढं काय महाग नाही आहे. तर किंमत फक्त 500 रुपये, जास्त पैसे पण नाही आहेत. आणि नाईट पण म्हणजे नाईट ड्रेस पण तुम्ही घालू शकता, किंवा असं जेव्हा घरामध्ये असता, फक्त घरामध्ये वावरता, तेव्हासुद्धा हे घालून तुम्ही दिवसभर राहू शकता. इतकं म्हणजे असं कम्फर्टेबल आहे. अजिबात म्हणजे असं हे नाही वाटत अंगामध्ये. तर घालून पण पाहिला त्याने, छान होता. आणि पूर्ण अंग झाकून जाते. अजिबात कुठेही म्हणजे असं उघडं वगैरे काय राहायचं नाही. हात वगैरे एकदम व्यवस्थित. मला तर खूप आवडला हा ड्रेस. तर चला मग, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईकसुद्धा